नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. त्यानंतर चौथं प्रकरण अभ्यासलं आपण रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. आता पाचवं प्रकरण जे आहे ते डेथ ऑफ पार्टनर, ते या ठिकाणी प्रकरण आपण थोडंसं बाजूला घेतलेलं आहे आणि सहावं प्रकरण सुरू करत आहोत आपण. कारण या ठिकाणी ॲडमिशनला ऑर रिटायरमेंट विचारलं जातं किंवा डेथ विचारलं जातं, त्यामुळं डेथ प्रकरण आपण थोडंसं या ठिकाणी नंतर बघणार आहोत. तर सहाव्या प्रकरणामध्ये त्याचं नावच आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर डिझॉल्युशनचं मीनिंग मागील लेक्चरला आपण बघितलं. द बिझनेस इट इज कम्प्लिटली क्लोज डाऊन, इट इज कॉल्ड ॲज डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझॉल्युशन मीन्स कंप्लीट बिझनेस क्लोज करणे, थांबवणे, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन. किंवा फर्म डिझॉल्व करणे, कम्प्लिटली ब्रेकडाऊन बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज डिझॉल्युशन. मग डिझॉल्युशनची डेफिनेशन अभ्यासल्यानंतर या डिझॉल्युशनमध्ये आपण या ठिकाणी जे दोन पार्टनर्स आहेत ते त्यांची फर्म बंद करतात आणि ॲसेट विकतात आणि लॅबिलिटी पेड करतात, हे महत्त्वाचं आहे. मग ॲसेट विकत असताना या ठिकाणी ॲसेट रिअलाईज करणे, याचं ज्या काय किमतीने ॲसेट आहेत त्यापेक्षा कमी जास्त किमतीने ॲसेट आपण रिअलाईज करतो. आणि लॅबिलिटी पण आहेत, त्या लॅबिलिटी थर्ड पार्टी लॅबिलिटी, त्यामध्ये क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पेमेंट करत असतो. त्याला म्हणायचं या ठिकाणी पेमेंट करणं. आणि या ठिकाणी रिलायझेशन एक्सपेंडिचर, तो पण आपण या ठिकाणी पेमेंट करत असतो. अशा प्रकारे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं मीनिंग आणि डेफिनेशन आपण अभ्यासली. आता आज आपण महत्त्वाचा भाग अभ्यासणार आहोत की डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये कोणकोणते अकाउंट तयार करायचे आहेत. महत्त्वाचं की त्यामध्ये फॉर्मॅट ऑफ अकाउंट. एकूण अकाउंट तयार करत असताना मागील लेक्चरला आपण बघितलं की 5 अकाउंट या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत. पहिलं अकाउंट आहे तुमचं रिलायझेशन अकाउंट. दुसरं अकाउंट आहे तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर करंट अकाउंट दिलं प्रॉब्लेममध्ये तर करंट अकाउंट ओपन करायचं, कॅपिटल फिक्स राहणार आहे. त्यानंतर पुढचं जे चौथं अकाउंट आहे आपलं ते या ठिकाणी बँक अकाउंट किंवा बँक अकाउंट. आणि पाचवं आहे पार्टनर्स लोन अकाउंट. जर सेपरेट सांगितलं तर, नाहीतर लोन डायरेक्ट बँकेच्या क्रेडिटला लिहिलं तरी कॅश ऑर बँक अकाउंट चौथं तयार केलं तरी चालतं आहे. अशा प्रकारे हे अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत. त्यामध्ये रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट हे 3 महत्त्वाचे अकाउंट आहे. आज आपण या तिन्ही अकाउंटचं फॉर्मॅट बघणार आहोत आणि तुम्हाला हे फॉर्मॅट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे लेजर अकाउंटचं. कारण काहीला या ठिकाणी जर्नल एंट्रीसुद्धा या डिझॉल्युशनला विचारल्या जातात, त्यामुळं लेजरची पण तयारी करायची आहे आणि जर्नल एंट्रीची पण तयार करायची आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे लेजर अकाउंटचं फॉर्मॅट. चला तर मग या ठिकाणी आज आपण या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये या ठिकाणी रिलायझेशन अकाउंट याचं फॉर्मॅट अभ्यासू. पुढच्या स्लाईडला तुम्हाला दिलेलं आहे बघा, हे आपलं महत्त्वाचं रिलायझेशन अकाउंट. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी डेबिट साईड, क्रेडिट साईड तुमच्या लक्षात येत असेल. 2 साईड आहेत, डेबिट साईड, क्रेडिट साईड. आता रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय काय येतं ते बघा अगोदर, मराठीत ऐका, नंतर आपण या ठिकाणी बघू. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला सर्व ॲसेट मूळ किमतीने लिहिणे, म्हणजे ऑल ॲसेट बुक व्हॅल्यूने रिलायझेशनच्या डेबिटला लिहिणे, एक्सेप्ट कॅश ऑर बँक बॅलन्स. कॅश आणि बँक रिलायझेशनला घेऊ नका, त्याचं सेपरेट अकाउंट तयार करणार आहोत.
त्यामुळं कॅश किंवा बँक बॅलन्स तो त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करा, पोस्टिंग करा. यामध्ये रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या सर्व असेट मूळ किमतीने घ्यायच्या आहेत. त्यानंतर थर्ड पार्टी लॅबिलिटी म्हणजे क्रेडिटर, बिल्स पेबल यांचं पेमेंट करायचं आहे, ते पण डेबिट साईडलाच घ्यायचं आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर काय असतील, खर्च असतील, ते पण डेबिटला घ्यायचे आहेत. आणि रिअलायझेशनच्या डेबिटला या ठिकाणी आपला रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस की जो संस्था बंद करण्यासाठी 1500 रुपये खर्च येतो, तो सुद्धा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडलाच घ्यायचा आहे. म्हणजे असेट डेबिटला घ्या मूळ किमतीने, लॅबिलिटी थर्ड पार्टी पेमेंट करा डेबिटलाच, एक्सपेंडिचरचं पण पेमेंट करा डेबिटलाच, आणि या ठिकाणी प्रॉफिट झाला संस्थेला, फर्मला, तर तो प्रॉफिट ए आणि बीला डेबिट साईडलाच या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करा. अशा प्रकारे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला परत एकदा ऐका, सर्व असेट मूळ किमतीने लिहा एक्सेप्ट कॅश और बँक बॅलन्स. त्यानंतर थर्ड पार्टी लॅबिलिटीचं पेमेंट करा. त्यानंतर या ठिकाणी रिअलायझेशन एक्सपेंडिचर किंवा डिझॉल्युशन एक्सपेंडिचर पेमेंट करून टाका. आणि त्यानंतर शेवटी प्रॉफिट असेल तर तो रिअलायझेशनच्या डेबिटला लिहा. अशा प्रकारे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला हे पॉईंट येतात. अजून एक पॉईंट येतो की रिअलायझेशनच्या डेबिटला जर पार्टनरने लॅबिलिटी पेड केली तर ती रिअलायझेशनच्या डेबिटला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे आपण घेतो. तर या ठिकाणी चला मग डेबिट साईडला काय काय आलं आहे ते बघू आपण फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा बघा, टू सन्ड्री असेट, सगळ्या सन्ड्री असेट डेबिटला घेतोय आपण. असेट साईडच्या ज्या ज्या असेट दिलेल्या आहेत त्या रिअलायझेशनच्या डेबिटला. बघा सुरुवातीला बिल्डिंग, फर्निचर, मशनरी, डेटर्स. त्यानंतर डेटर्स आतली किंमत घ्या, RDD असेल तर क्रेडिटला टाकायचे डेटर्स. त्यानंतर स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, असेट साईडच्या सर्व असेट उचलून रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचे आहेत मूळ किमतीने. त्यानंतर पुढं बघा दिलेलं आहे टू बँक अकाउंट, कंसात दिलं आहे क्रेडिटर पेड. जर आपण क्रेडिटर क्रेडिटला लिहितो बघा, त्याचं पेमेंट केलं की डेबिटला लिहायचं, बँक अकाउंट क्रेडिटर पेड. त्यानंतर पुढच्या स्लाईडला बघा, या ठिकाणी नेक्स्ट स्लाईडला सुद्धा मी रिअलायझेशन अकाउंटच केलेले आहे. पुढचे जे पॉईंट राहिलेले आहेत ते नेक्स्ट स्लाईडला घेतलेले आहेत आपण. परत पुढं दिलेलं आहे बघा टू बँक अकाउंट, कंसात बघा रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. जर रिअलायझेशनचा खर्च असेल तर तो पेड करायचा आहे. आणि परत पुढं दिलेलं आहे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कंसात लॅबिलिटी पेड. लॅबिलिटी पेड केली की रिअलायझेशनच्या डेबिटलाच घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा टू प्रॉफिट, कंसात ए आणि बी. जो काय प्रॉफिट आहे तो ए आणि बी पार्टनरला या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे त्यांच्या रेशोमध्ये. रेशो दिला असेल रेशोमध्ये करा, दिला नसेल रेशो तर इक्वल प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करा. अशा प्रकारे रिअलायझेशनच्या डेबिटला सगळ्या असेट मूळ किमतीने, त्यानंतर थर्ड पार्टी लॅबिलिटीचं पेमेंट करा, त्यानंतर एक्सपेंडिचर काय असेल तो पेमेंट करा, त्यानंतर लॅबिलिटी पार्टनरने पेड केली असेल तर टू पार्टनर्स कॅपिटल कंसात लॅबिलिटी पेड, आणि प्रॉफिट काय असेल तर तो प्रॉफिट ए आणि बीला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. अशा प्रकारे रिअलायझेशनच्या डेबिटला हे पॉईंट येतात. आता आपण क्रेडिट साईडला काय येतं रिअलायझेशनच्या ते पहिल्या स्लाईडपासून बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या, म्हणजे लक्षात येईल की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला काय येतं मराठीत ऐका अगोदर. थर्ड पार्टी लॅबिलिटी, तिराईत व्यक्तीचं देणं रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्या. त्यानंतर असेट थर्ड पार्टी लॅबिलिटी क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट ते रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्या. त्यानंतर असेट विकल्या की क्रेडिटला घ्या बाय बँक म्हणून असेट सेल. त्यानंतर RDDची तरतूद असेल तर ती पण RDD रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्या.
आणि जर पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली तर बाय पार्टनर्स कंसात असेट टेकन ओव्हर असं आपण लिहिणार आहोत. आणि पुढं समजा रिअलायझेशनचा लॉस झाला डिझोल्युशनचा, तर तो लॉस बाय लॉस कंसात ए आणि बीला लॉस डिस्ट्रीब्यूट करा. अशा प्रकारे क्रेडिट साईडला थर्ड पार्टी लॅबिलिटी ॲसेट विकणे रिअलाईज करणे, त्यानंतर पार्टनरने असेट टेकन ओव्हर केले असेल तर ती, आणि नंतर डिझोल्युशनचा लॉस असेल तर तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला येतो. एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, दोन्हीपैकी एकच येणार आहे. लक्षात घ्या, दोन्ही ॲट ए टाईम येणार नाही, परंतु फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे. बघा आता या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी काय येते बघा, बाय सन्ड्री लॅबिलिटीज. काही लॅबिलिटी थर्ड पार्टी आहेत त्या घेणार आहोत. त्यामध्ये क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तो एक इथं घ्यायचा राहिला आहे पॉईंट, तो पण लक्षात राहू द्या. म्हणजे इतर व्यक्तींची देणे थर्ड पार्टी, म्हणजे क्रेडिटर उदार माल असेल त्यांना पैसे द्यावे लागतील, बिल्स पेबल बिलाद्वारे पैसे द्यावे लागतील, बँक ओव्हरड्राफ्ट बँकेचं जे काय कर्ज असेल ते आपल्याला पेमेंट करावं लागेल अधिकर्ष सवलतीचं. अशा प्रकारे रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लॅबिलिटीमध्ये थर्ड पार्टी लॅबिलिटी क्रेडिटला घ्या. त्यानंतर बाय बँक अकाउंट, त्यामध्ये ॲसेट सेल, ॲसेट विकल्या की त्या पण रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्या बाय बँक अकाउंट ॲसेट सेल. त्यानंतर बाय आर डी डीची तरतूद असेल तर ती पण आर डी डीची तरतूद रिअलायझेशनच्या क्रेडिटला घ्या. त्यानंतर बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लिहितोय आपण ॲसेट टेकन ओव्हर, जर पार्टनरने ॲसेट टेकन केली तर रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात ॲसेट टेकन ओव्हर. त्यानंतर पुढं या ठिकाणी रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय लॉस ए आणि बी पार्टनरला त्यांच्या रेशोप्रमाणे लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. अशा प्रकारे पहिलं अकाउंट बघितलं आपण रिअलायझेशन अकाउंट. परत एकदा ऐका, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय काय येतं एकदा परत ऐका. सर्व असेट रिअलायझेशनच्या डेबिटला घ्या, त्यानंतर मूळ किमतीने. त्यानंतर या ठिकाणी लॅबिलिटी थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड केला की रिअलायझेशनच्या डेबिटलाच घ्या. त्यानंतर रिअलायझेशनचा खर्च पेड केला डेबिटलाच घ्या. ॲसेट टेकन ओव्हर केली, लॅबिलिटी पेड केली तर डेबिटलाच घ्या. आणि या ठिकाणी प्रॉफिट झाला तर तो रिअलायझेशनच्या डेबिटला टू प्रॉफिट ए आणि बी पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करा. आता क्रेडिट साईडला काय काय येते लक्षात घ्या. थर्ड पार्टी लॅबिलिटी क्रेडिटला ॲसेट सेल केल्या विकल्या की क्रेडिटला. त्यानंतर पार्टनरने ॲसेट टेकन ओव्हर केली तर क्रेडिट साईडलाच, आणि लॉस झाला तर तो पण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. महत्त्वाचं हे रिअलायझेशन अकाउंट आहे की डेबिटला काय येतं क्रेडिटला काय येतं हे आपण बघितलं. आता आपण पुढं नेक्स्ट अकाउंटला जाणार आहोत. हे तुमच्या लक्षात आलं असेल, रिअलायझेशन अकाउंट कंपल्सरी हे तयार करावं लागतंच. त्यानंतर आता दुसरं अकाउंट आहे ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटबद्दल फायनल अकाउंटमध्ये बघितलंच होतं. पार्टनर कॅपिटल अकाउंट ज्यावेळी या ठिकाणी कॅपिटल अकाउंट तयार केलं तर त्यावेळी. त्यानंतर या ठिकाणी तिसरा टॉपिकपासून आपण बघतोय ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंट तुम्हाला झालेलंच आहे. रिटायरमेंटमध्ये सुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट झालेलं आहे, आणि या डिझॉल्युशनमध्ये सुद्धा तेच पार्टनर कॅपिटल अकाउंट आहे. म्हणजे पहिल्या दोन्ही तिन्ही टॉपिकमध्ये आपण हे पार्टनर कॅपिटल अकाउंट अभ्यासलेलं आहे, तेच अकाउंट आहे, वेगळं नाही. म्हणजे डेबिट साईडला पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स कमी होतो, क्रेडिट साईडला बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन करतो. त्यानंतर म्हणजे आता ते समजून घेऊ आपण, लक्षात घ्या. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे त्याच्या या ठिकाणी क्रेडिट साईड अगोदर बघू आपण म्हणजे काय काय येतं ते. पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटला पहिल्यांदा कॅपिटल आपण ब्रॉड डाऊन करतो. त्यानंतर जनरल रिझर्व फंड प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्यूट करत असतो. रिअलायझेशनचा प्रॉफिटसुद्धा पार्टनरच्या क्रेडिट साईडलाच घेतो आपण कॅपिटलच्या. आता डेबिटला काय काय येतं लक्षात घ्या. आणि जर पार्टनरने लॅबिलिटी पेड केली तर ती रिअलायझेशनच्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटलाच येते, लक्षात घ्या.
आता डेबिट साईडला काय काय येतं, समजा या ठिकाणी पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काय पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जो काय फरक निघणार आहे तो बँक अकाउंटला आपण पाठवणार आहोत आणि लॉस असेल तर तो पण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला घेणार आहोत. ते एक महत्त्वाचे आहे. आणि जर समजा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला तो फरक निघणार आहे तो बँकेला पाठवणं, हे डबल झालेले बँक अकाउंट लक्षात घ्या. आता बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला काय काय येते. पहिल्यांदा बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ए आणि बीचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करा. सुरुवातीला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतोय. ए बीचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करा. जनरल रिझर्व दोघांना रेशोमध्ये वाटा किंवा समान वाटा. रिझर्व फंड रेशो दिला असेल रेशोत वाटा, नसेल दिला तर इक्वल वाटा. त्यानंतर बाय रिलायझेशन कंसात प्रॉफिट, रिलायझेशनच्या डेबिटला पार्टनर, मग पार्टनरच्या क्रेडिटला बाय रिलायझेशनचा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करा ए आणि बीला. आता डेबिट साईडला काय काय येते ते लक्षात घ्या. जर पार्टनर्स कॅपिटलला आपण रोख थोडेफार पैसे दिले तर टू बँक अकाउंट येणार आहे. त्यानंतर सुरुवातीला त्यानंतर समजा असेट टेकन ओव्हर केली, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येणार आहे. रिलायझेशनचा लॉस आला तो पण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येणार आहे. आणि शेवटी पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत, बँक किंवा कॅश किंवा बँक. अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स कॅश किंवा बँकेला ट्रान्सफर करणार आहोत आणि मग कॅश किंवा बँक अकाउंट पुढं दिलेलं आहे ते बघणार आहोत. तर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण पहिल्या टॉपिकमध्ये फायनल अकाउंटमध्ये बघितलं, ॲडमिशनमध्ये बघितलं, तिसऱ्या टॉपिकमध्ये रिटायरमेंटमध्ये बघितलेलं आहे. तेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. त्यामुळे डिझॉल्युशनमध्ये असं काही वेगळं नाही. परंतु जर कॅपिटल अकाउंट पण दिलं प्रॉब्लेममध्ये आणि करंट अकाउंट पण दिलं तर कॅपिटल फिक्स राहणार आहे. सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला करंट अकाउंटवरती करायच्यात हे लक्षात घ्या. ते प्रॉब्लेममध्ये मी घेणारच आहे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल करंट अकाउंट कधी ओपन करायचं ते. आता पुढं हे झालं, पहिलं रिलायझेशन अकाउंट बघितलं आपण, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघितलं. आता तिसरं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचं बँक ऑब्लिक कॅश अकाउंट किंवा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला बँक बॅलन्स दिला तर बँक अकाउंट तयार करा, कॅश बॅलन्स दिला तर कॅश अकाउंट तयार करा. त्या पद्धतीने कॅश ऑर बँक अकाउंट आपलं तिसरं महत्त्वाचं अकाउंट आहे की जे टॅली होणार आहे. आता कॅश ऑर बँक अकाउंटसुद्धा आपण या ठिकाणी ॲडमिशनमध्ये बघितलेलं आहे, तरी आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. बँकेच्या डेबिटला पहिल्यांदा बॅलन्स ब्रॉट डाऊन करणार आहोत आपण. असेट विकल्या की डेबिटला, पैसे आले की बँक किंवा कॅशच्या डेबिटला, आणि पैसे गेले की कॅश किंवा बँकेच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करणार आहोत, ते लक्षात घ्या. मग सुरुवातीला बँक अकाउंटच्या किंवा कॅश अकाउंटच्या डेबिटला बघा काय येते, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. प्रॉब्लेममध्ये जो काय कॅशचा बँकेचा ओल्ड बॅलन्स दिलेला असतो तो या ठिकाणी ब्रॉट डाऊन करायचा आहे. त्यानंतर पुढं टू रिलायझेशन अकाउंट. आता मगाशी बघितलं आपण रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक होतं, मग बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट कंसात असेट रिअलाइज, असेट विकल्या की या ठिकाणी बँकेच्या डेबिटला घ्या. आता या ठिकाणी बँकेच्या क्रेडिटला काय काय येते ते लक्षात घ्या. या ठिकाणी आपण सुरुवातीला लॅबिलिटी रिलायझेशनच्या क्रेडिटला घेतल्या होत्या, मग त्या लॅबिलिटी पेड केल्या की या ठिकाणी रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक लिहिलं, मग बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन कंसात लॅबिलिटी पेड केल्या की बँकेच्या क्रेडिटला घ्या. आणि पुढं इतर काय एक्सपेंडिचर आपण पेड केले, रिलायझेशन एक्सपेन्सेस, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केले तर ते सुद्धा बाय रिलायझेशन अकाउंट कंसात एक्सपेन्सेस पेड. आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी बाय कॅपिटल अकाउंट, ए पार्टनरचा बॅलन्स कॅपिटलचा येणार आहे, बी पार्टनरचा सुद्धा कॅपिटलचा बॅलन्स येणार आहे, आणि मग हे बँक अकाउंट डेबिट आणि क्रेडिटने आपलं टॅली होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं कॅश किंवा बँक अकाउंट टॅली होत आहे. म्हणजे तुमचा जर हा
परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारला 10 मार्क्ससाठी, तर लेजर अकाउंट आलं तर पहिलं अकाउंट तुम्ही रिलायझेशन तयार करणार आहात, दुसरं अकाउंट तुम्ही पार्टनर्स कॅपिटल तयार करणार आहात आणि तिसरं अकाउंट तुम्ही बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट तयार करणार आहात. म्हणजे रिलायझेशनचा बॅलन्स पार्टनर कॅपिटलला घ्यायचा आहे आणि पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स बँकेला घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचं बँक अकाउंट टॅली होतं, त्यावेळी तुमचा प्रॉब्लेम टॅली आणि मग 10 पैकी 10 मार्क्स दिले जातात. जर लेजर अकाउंट विचारलं तर हे 3 अकाउंट आहेत, रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. परंतु जर्नल एंट्री विचारली तर आपल्याला जर्नल एंट्री फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी जर्नल एंट्र्या करणं अपेक्षित आहे. परीक्षेमध्ये या ठिकाणी काही विचारू शकतात, जर्नल किंवा लेजर दोन्हीची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये पहिलं अकाउंट रिलायझेशन अकाउंट, दुसरं अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं अकाउंट बँक अकाउंट तयार करायचं आहे आणि याचं फॉर्मॅट आज आपण बघितलं. आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रॉब्लेम कसा येतो ते एक समजून घ्या. डिझॉल्युशनचा क्वेश्चन क्रमांक 5 मागच्या वर्षीच्या फॉर्मॅटनुसार 5व्या क्वेश्चनमध्ये डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम विचारला जात होता. आता थोडासा बदल होईल, तो बदल मी सांगणारच आहे फॉर्मॅट थोडं अकाउंटचं. परंतु डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम येताना लक्षात घ्या, आपल्याला क्वेश्चन येताना एक 5-6 ओळीचं बॅलन्स शीट देतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ॲडमिशनला रिटायरमेंटला जसं प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलं ओल्ड बॅलन्स शीट, ते ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला तिथं देतात आणि खाली एक 5-6 ॲडजस्टमेंट देतात. म्हणजे बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट प्रश्नात येतं, त्याच्यावरनं आपल्याला या डिझॉल्युशनमध्ये पहिलं अकाउंट जे आपण तयार करणार आहोत ते लक्षात घ्या. परत मी मुद्दाम सांगतोय, पहिलं अकाउंट आपण तयार करणार आहोत ते आहे तुमचं रिलायझेशन अकाउंट. बॅलन्स शीटवरनं सगळ्या असेट लॅबिलिटी आपण रिलायझेशनला घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी ॲडजस्टमेंटचा वापर करून असेट विकणार आहोत, लॅबिलिटी पेड करणार आहोत आणि मग या ठिकाणी रिलायझेशनचा जो काय प्रॉफिट असेल तो डेबिटला निघेल किंवा लॉस असेल तो क्रेडिटला निघणार आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीटवरनं रिलायझेशनला पोस्टिंग करा. त्यानंतर पुढं रिलायझेशनचा प्रॉफिट किंवा लॉस हा पार्टनर कॅपिटलला या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर करा. या ठिकाणी जर प्रॉफिट आला तो क्रेडिटला येईल, लॉस आला तर पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला येणार आहे. आणि पार्टनर कॅपिटलला सुद्धा पहिल्यांदा बॅलन्स ब्रॉट डाऊन करा, तो पण बॅलन्स शीटवरनंच घेणार आहोत आपण. त्यानंतर रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, तो पण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण दिलेलाच आहे, तोच आपण डिस्ट्रीब्यूट करतो आहे ओल्ड बॅलन्स शीटला. आणि नंतर जो काय फरक निघणार आहे तो पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय पार्टनर, किंवा काही वेळेस असं सुद्धा निघू शकतं येऊ शकतं बाय बँक. तर बाय बँक आलं तर पार्टनरच्या डेबिटला हे बँकेच्या डेबिटला टू पार्टनर्स. तर या पद्धतीने पार्टनर कॅपिटल अकाउंटसुद्धा क्लोज करून बँकेकडे फरक न्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी आपलं जे मगाशी बघितलं बँक अकाउंट, सुरुवातीला बॅलन्स शीटवरूनच ब्रॉट डाऊन करतो आहे आपण. नंतर असेट विकल्या, बँकेच्या डेबिटला पैसे आले, आता त्याच्याच क्रेडिटला काय लॅबिलिटी पेड केल्या, पैसे गेले, एक्सपेंडिचर पेड केला, पैसे गेले, पार्टनरचे थोडेफार पैसे होते ते त्याला देऊन टाकले, संस्था बंद करतोय त्यामुळे ते त्याला देऊन टाकायचे. तर अशा पद्धतीने बँकेच्या क्रेडिटला बाय पार्टनर त्याचे त्याला पैसे दिले. तर हे झालं आपल्याला फॉर्मॅटनुसार पहिलं रिलायझेशन अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं बँक अकाउंट. तर तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या, प्रश्न विचारताना तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीट दिलं आहे 5-6 ओळीचं, 5-6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला तयार करायला सांगितलं आहे रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. हे आपण आखून घ्यायचं. फॉर्मॅट तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. टॉपिकचं इंट्रोडक्शन भाग मी फर्स्ट लेक्चरला सांगितला आहे, तो पण व्यवस्थित लिहून घ्या. मी PDF द्वारे नोट्स पाठवणारच आहोत व्हॉट्सअप ग्रुपला. झालेल्या प्रकरणांच्या सुद्धा नोट्स व्यवस्थित लिहा. प्रॉब्लेम रोजच्या रोज सोडवा, जेणेकरून तुम्हाला या टॉपिकमध्ये काही शंका येणार नाहीत. आता पहिला आपण टॉपिक बघितला फायनल अकाउंट, त्याचे 15 प्रॉब्लेम घेतलेत.
दुसरा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याचेसुद्धा 15 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ॲडमिशनचे सुद्धा 14 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. रिटायरमेंट ऑरला विचारतो आहे त्यामुळे त्याचे एक 6-7 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यानंतर हा डिझॉल्युशन टॉपिक आपण सुरू केलेला आहे. त्याचं सुरुवातीला या ठिकाणी इंट्रोडक्टरी पार्ट घेतलेला आहे आणि फॉर्मॅट आज आपण घेतलं. ते फॉर्मॅट व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या, समजून घ्या, काही शंका असतील तर विचारा. पण रिलायझेशन अकाउंट लक्षात घ्या. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन काय होतं, ॲडमिशन टॉपिकमध्ये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करतो आहे, ते या ठिकाणी पुनर्मूल्यांकन अकाउंट आहे. रिव्हॅल्युएशन ॲडमिशन रिटायरमेंटला चालतं, परंतु डिझॉल्युशन टॉपिकला या ठिकाणी रिलायझेशन अकाउंटच घ्यायचं आहे, लक्षात घ्या. डिझॉल्युशन टॉपिकला रिलायझेशन अकाउंट पहिलं तयार करतो, नंतर पार्टनर्स कॅपिटल तयार करतो आहे आणि तिसरं बँक अकाउंट तयार करतो आहे. बँक अकाउंट टॅली झालं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. तर या पद्धतीने आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये हे 3 अकाउंटचं फॉर्मॅट बघितलं. जर लोन अकाउंट आपल्याला दिलं असेल प्रॉब्लेममध्ये तर लोन अकाउंट एक 2-4 ओळीचं तयार करायचं. लोनचा बॅलन्स क्रेडिटला ब्रॉड डाऊन करा आणि डेबिटला लोनचे पैसे देऊन टाका, कारण संस्था बंद करतो आहे. डिझॉल्युशनचा अर्थच आहे संस्था बंद करणे. मग त्याची कारणं पण बघितलीत आपण की या ठिकाणी जर पिरियड एक्सपायर झाला असेल, कालावधी संपला, मुदत संपली, संस्था बंद करतो आहे आपण. या ठिकाणी इल्लीगल बिझनेस असेल, संस्था बंद करतो आहे. पार्टनरला जर इंटरेस्ट नसेल, त्यांनी जर स्वतःचे शेअर्स कॅपिटल काढून घ्यायचं, संस्था बंद होणार आहे. म्हणजे असे अनेक कारणं घेतलेली, VRS घेतली तरी संस्था बंद होणार आहे. तर ही पार्टनर्स कॅपिटल फर्म डिझॉल्युशनची विविध कारणं आहेत. आपल्याला अकाउंटिंगदृष्ट्या 3 महत्त्वाचे अकाउंट तुम्हाला मी आज त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे, ते व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा, वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता पुढील लेक्चरला आपण या ठिकाणी या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला हे रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट व्यवस्थित समजलेलं आहे का, आणि समजले असेल व्यवस्थित तर व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, म्हणजे जेणेकरून फॉर्मॅट तुमचं परफेक्ट होईल. आणि मग जर्नल एंट्री आपण नंतर घेणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये रिलायझेशन अकाउंटचं फॉर्मॅट दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय, रेफर करू शकताय, त्याचा अभ्यास करा. काही शंका असतील तर विचारा आणि त्या पद्धतीने आपण क्लिअर करू. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा 6वा टॉपिक अभ्यासत आहोत. फॉर्मॅट अभ्यासलेला आहे. काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.